गिरीशने निवडणूक लढवली आणि एका तातडीच्या विरोधकाला शह देऊन 500 मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला. प्रचंड आत्मविश्वास, आपल्या लोकांसाठी सतत काहीतरी करण्याची तळमळ आणि मतदारांचे आशीर्वाद मिळवून गिरीशची राजकीय घोडदौड सुरू झाली. निवडून येताच आपल्या प्रभागातील विकास कामांचा त्यांनी जणू धडाकाच सुरू केला. MSEBच्या विद्युत वाहिन्यांचे जाळे जे नेरूळ गावच्या डोक्यावर पसरले होते ते त्याने काही अंशी भूमिगत केले. गावातील गटारे RCC करून सर्वत्र पसरलेल्या घाणीवर नियंत्रण आणले. कचरा कुंड्या गावातून हद्दपार केल्या. नेरूळ गावच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या मोरबे धरणाची पाईपलाईन गावामध्ये आणून पिण्याच्या पाण्याच्या मेन टाकीवर येणारा दबाव कमी केला. गटारातून जाणारे पिण्याच्या पाण्याचे पाईप पाणी अंशी वेगळे करून पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगराईवर नियंत्रण आणले. प्रभागात येणाऱ्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण केले. अशा प्रकारे लोकांना भेडसावणाऱ्या वॉटर, गटर आणि मीटर या समस्या मोठ्या शिताकीनं कोणताही गाजावाजा न करता सोडवून आपल्याला मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून एक जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याची कर्तव्य त्याने बजावली. गिरीशला निवडून दिल्याचे समाधान नेरूळ प्रभागातील लोकांच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं. हे हास्य सदैव प्रफुल्लित ठेवण्याचा गिरीश नेहमीच प्रयत्न करत असतो.